विरोधी पक्षातच गेले। त्याच्यामुळे ज्यांना सत्तेच्या ऑक्सिजन शिवाय जगता येत नव्हतं ते पक्ष सोडून गेले, ते गेले पक्ष सोडून आणि तिथे आता लाचारी हुजरगिरी करताना आम्ही त्यांना पाहतो। पण आजही माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रद्धा असलेला आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास असलेला खूप मोठा वर्ग आज पक्षामध्ये। काही लोक कुंपणावर असतात, ते इकडे तिकडे उड्या मारत असतात। आजचं शिबिर त्या दृष्टीनं अत्यंत मार्गदर्शक ठरलं। महाराष्ट्रात ज्या प्रकारचं वातावरण आहे, ज्या प्रकारचे प्रश्न आहेत ते पाहता या राज्याची जनतासुद्धा अस्वस्थ आहे। अजूनही ती ज्या प्रकारे सत्ता परिवर्तन झालं आहे त्याच्याशी ती अजून सहमत नाही। आम्हाला आमच्याबरोबर जनतेलाही घ्यायचं आहे आणि जनतेला बरोबर घेऊन आम्हाला काय करता येईल भविष्यात, कारण आता निवडणुका इतक्यात नाही आहेत। त्याच्यामुळे हे अधिवेशन निवडणुकांसाठी होत आहे, पण निवडणुका समोर आहेत म्हणून करतोय हे चुकीचं आहे। निवडणुका नसताना अशा प्रकारचे अधिवेशनं ही सुरू आहे, म्हणजे पक्ष बांधणी, संघटना बांधणी आणि जनतेला सोबत घेऊन काम करणं हा आमचा मुख्य उद्देश आणि नाशिक त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे। आजचं शिबिर जर आपण पाहाल तर कोणतीही हातामध्ये सत्ता नसताना बरं का, आणि असंख्य अडथळे त्या शिबिरामध्ये आणण्याचे प्रयत्न झाले सत्ताधाऱ्यांकडून, तरीही आमच्या पदाधिकाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी केलेले आहे। सुधाकर भाऊ बडगुजर